काहीतरी इथे आग लावली आहे, खालून फुटले झाडाला. नमस्कार मंडळी, कशा आहात सगळे? तिकट मीडिया चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे. तर मंडळी, आपण आज आलो आहे शिवगडावर. हे बघा, मी ट्रेकरचे एकदम सोपं आहे. आणि आज माझ्या ट्रेकर सोबत मित्र आहेत, दीपक दादा आहेत, सगळे दादा आहेत आपल्यासोबत, आणि माझा छोटा मुलगा सुद्धा आहे. आणि या गडावर काय काय ते आपण पाहणार आहोत. भिवगडाच्या पायथ्याशी आल्यानंतर आपल्याला एक मारुतीचं मंदिर लागतं. इथे तुम्ही तुमची गाडी पार्क करू शकता. ते समोर दिसतोय ते मारुतीचं मंदिर, आणि मी आता उभा आहे तिथे आम्ही गाडी पार्क केली. थोडं काही संवर्धनाची कामं सुद्धा आपण करणार गडावर, आणि संवर्धनाची कामं समाजाने केली आहेत, त्याची माहिती तो सांगणार आता. लॉकडाऊन नंतर आम्ही किल्ले भिवगड या गडावर 2021 साली आम्ही जवळजवळ 250 झाडं लावली. खूप म्हणजे जवळजवळ एक 10-12 फूट अशी हाईटला झाडं झाली. कंटिन्यू आम्ही त्याला पाणी घालत राहिलो, कारण कंटिन्यू सुट्टीच असल्यामुळं सगळे जेवढे दुर्गशोक आमच्या आजूबाजूचे सगळे जाऊन झाडांना पाणी घालत होते. झाडं वाढवली, पण इथल्या काही समाजकंटकांनी डोंगराला आग लावली, आणि त्या आगीमध्ये पूर्ण झाडं जळून खाक झाली. त्याच्यानंतर पुन्हा गेल्या वर्षीच काही झाडं लावली, आणि आता बघा तो डोंगर दाखवा, आता पुन्हा कोणीतरी परत आग लावली. आता हे चिंचेचं झाड आम्ही आता भिवगडावर नेऊन लावत आहोत. बघूया आता वरती गेल्यानंतर समजेल अजून किती झाडं जिवंत आहेत, आणि आम्हाला पुन्हा काही जिवंत करता येतील ते बघण्यासाठी आम्ही आता वरती चाललो. जय शिवराय. जय शिवराय. दीपक दादा, काय झाड लावायचं ना? हो, हे आम्ही चिंचाचं झाड आणलंय समाधान दादाने, ते आज भिवगडावर लावत आहेत. हा, तू पण आहे. तू काय करणार आहेस? काय नाही. हा, पाण्याची टाकी इथून पायऱ्या सुरू होतात किल्ल्याच्या. काळी भांगर माती होती, लगेच चिकटणार गावाची. पाय पूर्ण 15 दिवस तर वाहत होतो आम्ही. मारला तरी वेळ झालं, 2-3 दिवसात खायला पाहिजे. सरळ घातलं पाहिजे त्याला मोड. इथून पायऱ्या कातळामध्ये कोरल्यात. हा, थोडा कठीण आहे चढायला, कारण पायऱ्यावर तुटल्यात. तुम्हाला मधून असा रस्ता काढलाय मंडळी. तर आता जाऊया पुढे. व्हिडिओ शॉर्ट आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा. बघा, पार्क करून वरती आता बघा, परत पायऱ्या कातळामध्ये कोरल्यात. आलं मंडळी, मध्येच आता वरती आलं किल्ल्यावर. मागे दिसते तटबंदी, सगळं औषध राहिले मंडळी. तर मंडळी बघा, तटबंदी आहे, पण ढासळलं सगळं.
आपण इथं साफ करतो. तर मंडळी वरती आलोय बघा किल्ल्यावर. इकडे पाण्याची टाकी आहे आणि इकडे थोडी साफसफाई करतो आम्ही. प्लास्टिकवर पडलंय, पूजा झाली होती इकडे. सगळं पाणी परत त्यात खाली जायचं म्हणलं जाईल तो पाणी. तर मंडळी हे दोन तुम्हाला टाके दिसत आहेत. तिथे साफसफाई चालू आहे. तिकडून तुम्ही डावीकडे खाली आल्यानंतर ह्या तुम्हाला दिसतील. या टाक्याचं नाव अर्चना टाकं. हे टाकं 2020 साली साफसफाई केली. टोटल 15 मोहिमेमध्ये ही टाकी साफ झाली. दररोज 1 ट्रकची चिखल माती, त्याच्यात दगडं, हे बघा बघू शकता किती दगडाचे ढिगार आहे. हे साईडला माती आहे आणि ओली माती जो चिखल होता तो खाली फेकला गेला. एवढ्या 15 मोहिमामध्ये ही टाकी साफ करण्यात आली. या टाकीचं विशेष, या टाकीची लांबी रुंदी, या टाकीची सरळ अशी रुंदी 25 आहे, आडवी लांबी 45 फूट आहे आणि हाईट 8.5 पावणे 9 फुटाची हाईट आहे. आणि हे टाका आता पूर्ण पाण्याने भरलेलं आहे. पाणी पिण्यायोग्य पाणी. या पाण्याचं आम्ही नेहमी पिण्याचा उपयोग करतो. अखंड संवर्धन समितीमार्फत हे सगळं काम आपण इथे पूर्ण केलेलं आहे आणि याच्या पुढील मोहिमाही आपण करत आहोत. आत्ताच बघा शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान पनवेल विभाग यांच्या मार्फत टाकेच्या बाजूला एवढी घाण कचरा जमा झाला. तो आता जस्ट आज मोहीम घेऊन हे पूर्ण साफ करण्यात आलं. आता हे साफ करून आता आम्ही बाले किल्ल्यावर जाणार आहोत. तिथे पाण्याच्या टाक्यात टोटल गोल राऊंडमध्ये पूर्ण 15 टाक्या आहेत पाण्याच्या. आणि खाली 2 एंट्रीलाच चढताना 2 गुहा आहेत. त्यामध्ये जाताना बघणार आहोत. हां, वरती अवशेष पण आहेत. वरती तर बडी तुम्हाला दिसतंय छोट्या छोट्या अशा 3 शिवलिंग आहेत. ते कातळामध्ये कोरले आहेत. बघा इकडे आलो आम्ही आता चालत. आणि इकडे एक टाकी पाण्याची ती बघूया. पाणी आहे पण खराब आहे. पाणी टाकी पाणी आहे. इकडे सगळी झाडं लावली होती. फक्त ते मशीनने गवत कटिंग करून टाकलं. आगीने जळलीत पण काही खालून आलेत बघा. मंडळी तर वरती आलो थोडा मध्यभागी, म्हणजे वरतीच आहे. इकडे आपल्याला जायचं आहे. तर तिकडे एक पाय टाकाय, तिकडे जाऊ आपण. बघा इथे एक टाका आहे पाण्याचं. पाणी नाही, टाक. हा हॅलो. आता आपण आलोय भिवगडावर. इथं आता आपण वरती आलो टॉपला. आता बाले किल्ल्यावर आपण एंट्री करतो. बालेगिरी बाजूला टाके इथे बघा. बाले किल्ला दिसतो मला.
हे बघा ही विवगडची माहिती दिली. पुढे बालेकिल्ल्यावर एक टाकी दिसते. तर पर्यटकांनी बघा किती घाण करून ठेवलं आहे. कृपया तुम्ही वरती येता तर तुम्ही प्लास्टिक वगैरे ना तुम्ही घेऊन जा. तर म्हणजे हे बघा हे शिवकालीन बांधकाम दिसतंय ते. आणि बघतो मी पर्यटकांनी पूर्ण तिकडे घाण करून ठेवले. आता एकदम आम्ही टॉपला बघा. थोडा मी आता नाश्ता करतो वरती. भूक लागेल सगळ्यांना. थोडा नाश्ता केलाय. बघा शनील बघा शनील इकडे बघ गोटी भेटली त्याला. बघा तिथे बालेकिल्ला आहे. त्या मागच्या साईडला बघा असा रोड गेला खाली. ते गेला तिथे समोर एक तटबंदी दिसतात. तिकडे आपण चाललोय. आणि हा रोड होतोय टाकबैरीला असं सरळ वरती जाऊ खाली तटबंदी बघायला. चल शनू. ही पूर्ण तटबंदी किल्ल्याची बघ तिकडून आले अशी. इकडे दादा उभे राहायचं पूर्ण तटबंदी चढू दिसतोय बघ. खंदक असं असं वाटतंय. तिकडून नाही तर म्हणजे आपण वरून खाली आलो. बाले किल्ल्यातून तिथे तटबंदी बघितली. तिकडेच चालत आलो. इथे 2 टाके ते बघा मंडळी पाण्याचे. खूप कचरा केलाय. इथे गोवा टाकी भरपूर टाक्यात किल्ल्यावर. तर मंडळी बघताय कोणीतरी इथे आग लावली आहे. सगळी झाडं आगीने भरपूरून गेलेत. मंडळी खालून फुटले झाडाला. पण त्याला एवढा व्हायला भरपूर दिवस महिने आणि वर्ष लागणार आहेत. पूर्ण जाऊन टाकले. सगळी झाडं लावली होती. तर म्हणजे बघा हा समोर दिसतो हा ईर्षाळगड. त्याच्या अलीकडे तो ह्या टेकडीच्या पलीकडे जरा धुकट दिसतोय. पुसट तो प्रबळगड. बरोबर. आणि हा पूर्ण माथेरानचा डोंगर आहे. हे माथेरान आहे. ह्या माथेरानच्या इकडं अलीकडं पुसटचा दिसतोय तो पेप किल्ला आहे. ओके. आणि इकडे ह्या बाजूला याच्या ही पलीकडे इकडे समोर पेठ किल्ला वगैरे आपल्याला पलीकडे सिद्धगड गोरखगड माळशेज घाट ह्या बाजूला आला इकडे पुढे. आणि इकडे ह्या डोंगर लाईनच्या पलीकडे पुढे आपला ढाकबैरी पलीकडे लोणावळा ह्या बाजूला आला सर. झुंजोणी अवघ्यासी मारावे. मारिता मारिता घ्यावे राजा फुले. देशद्रोही तुके कुत्ते मारो निघालावे परते. देवदास पावती हत्ते यदती संशयो नाही. देवमस्तकी धरावा अवघा कल्लोळ करावा. मुलूक बळवावा की बुडवावा. धर्म संस्थापनेसाठी पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. हिंदू धर्म की जय. तर म्हणजे आता मी खाली उतरतोय. चल सर येशील काय.
चढण्याबद्दल धबधबा आहे, 2 गुहा आहेत त्या बघूया. तर म्हणजे बघा दगडामध्ये कोरलेली एक मूर्ती आहे. त्यानंतर हे बघा ही गुहा आहे. इथे गुहा आहे. मंडळी आता आपण किल्ल्याच्या मध्यभागी आहे शनीर बघा. तर या व्हिडिओमध्ये आपण भिवगडावरील सगळं पाण्याच्या टाक्या, तटबंदी, बालेकिल्ला आणि शंकराची पिंडीची मस्त कोरीव कामं आपण बघितलेत. तर मंडळी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. शनीर सांग सांगा सबस्क्राईब करायला. हां आता आम्ही कचरा वगैरे काढला आहे, घरसमोर एक झाड लावलं आपण इथे सांगा तुम्हाला विसरत. तर चला मंडळी टेक केअर, बाय, काळजी घ्या, धन्यवाद, जय शिवराय.